इथे ईश्वरीची रात्रभर काळजी घेतल्यानंतर अर्णव हा झोपी गेलेला असतो. ईश्वरी सकाळी सकाळी उठते आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी अर्णव विचारतोय काय झालंय ते सगळी उत्तरं फक्त आई देऊ शकते. सगळ्यात पहिले आईला जाऊन भेटायला हवं असा विचार करून ईश्वरी आता अर्णवला न उठवता स्वतःच निघालेली असते आईला भेटायला जाण्यासाठी. पण तिला ताप असल्यामुळे खूपच चक्कर आल्यासारखं होत असतं. ती जिन्याने खाली येत असताना तिला सावरण्यासाठी राकेश हा धावत धावत जातो. तिला जवळ घेऊन तो हळूहळू पायऱ्या उतरू लागतो. ती ग्लानीच्या अवस्थेत असल्यामुळे तिला कळलंही नाही की राकेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि हे पाहिल्यानंतर इथे अर्णव जोरात ओरडून उठतो, मिस इंदोर. आणि मग तेव्हा ती बाजूला पाहते तर तिच्या बाजूला राकेश असतो. हे पाहिल्यानंतर अर्णव धावत धावत खाली येतो. राकेशला बाजूला ढकलून स्वतः ईश्वरीला जवळ घेतो. हे सगळं इतकं विचित्र असतं की सगळेजण घरातले शॉक होतात. अर्णवने राकेशचा एवढा मोठा अपमान म्हणजे दाजींचा एवढा मोठा अपमान केला आहे हे पाहून तर अंजली आता तिच्या भावापासून दूर जाणार.